हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्यावान मजची माझी होतसे, ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्याय आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे चिवंदो श्री चरणा श्री गुरूंचे, हे नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग चौथ्या तरंगाचं रहस्य। या अगोदर आपण मिथ्यात्व निश्चय हे करणं किती गरजेचं आहे, कारण मिथ्यात्व निश्चय वाचून अनुभव, जो भ्रमाचा अनुभव आहे तो निवृत्त होणार नाही, कारण भ्रमामध्ये अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार आहे, इतर ख्यात्या अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार आहे, इतर ख्यात्याचा तिथं लाग नाही होत, लागत नाही, म्हणून अनिर्वचनीय ख्यातीनच त्याचा निर्वाळा लागतो, म्हणून अनिर्वचनीय ख्यातीच आवश्यक आहे, म्हणून अनिर्वचनीय ख्यातीबद्दल आपण बोललो। त्याबद्दल काही दृष्टांत घेतले
कारण पृथ्वी ही प्रत्यक्षानं सपाट असून, प्रत्यक्ष प्रमाणानं सपाट असून ती अनुमानाने वाटोळी आहे. पृथ्वी कशी आहे? वाटोळी आहे, गोल आहे. गोल या शब्दालाच पर्यायी शब्द वाटोळा आहे. वाटोळा म्हणजे नासवान नव्हे. आणि वाटोळी जरी मानलं, त्याचा नासवान जरी मानला, तरी शेवटी अविद्य कार्य असल्यामुळं नासवान असाही अर्थ होतो. पण सांगायचंय वाटोळी म्हणजे गोल. आपल्याला प्रत्यक्षातच ज्ञान करून घ्यायचं आहे. प्रत्यक्षानं आपल्याला पृथ्वी ही सपाट वाटते, पण वास्तविक पाहता पृथ्वीचं स्वरूप हे वाटोळं आहे. मग सामान्य जीवांच्या प्रत्यक्षाला पृथ्वी सपाटच आहे. नवे नवे जे वाटोळी आहे असं प्रत्यक्ष ज्यानं ज्ञान करून जरी घेतलेलं असलं, त्याला सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानानं सपाटच आहे, है की नाही? ज्यानं पृथ्वी गोल अशी पाहिली, त्याला सुद्धा पृथ्वी कशी प्रत्यक्षानं है का नाही? मग प्रत्यक्ष प्रमाणानं पृथ्वी सपाट आहे, पण अनुमान ज्ञानानं कशी आहे? वाटोळी आहे. मग प्रत्यक्ष सत्य मानावं का अनुमान सत्य मानावं? कसं मानावं हे प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शाब्दी प्रमाण, हे जी प्रमाण आहेत, ही प्रमाण अपरोक्ष ज्ञानापर्यंत जात नाहीत. या प्रमाणानं अपरोक्ष ज्ञान होत नाही. म्हणून हे प्रमाण एकमेकामध्येच तुम्ही करत बसले. तर प्रत्यक्ष प्रमाणानं म्हणतात पृथ्वी सपाट आहे, अनुमानांवाले म्हणतात नाही पृथ्वी गोल आहे. काय असत ख्यातीवाले म्हणतात पृथ्वीच नाही. काय अन्यथा ख्याती लावतात, तिथं काय अनुपलब्धी ख्याती लावतात. हे सर्व जे आहेत प्रमाण, हे एकमेकामध्ये कलह आहे, यांचा कलह. मग ही प्रमाण सत्य ज्ञान करून देणारी आहेत का? प्रमाणाचा विचार केला, असंच जी काही पुराणं आहेत, 18 पुराणं आहेत, या पुराणामध्ये सुद्धा परमात्म्याविषयी कलह आहे. ते येईल पुढं 22व्या प्रकरणामध्ये. कारण निश्चित असं कोणत्या पुराणानं सगळ्या पुराणांचं मत एक आलंच नाही. सगळ्यांचे मत अलग अलग निघाले. तसे प्रमाणांचे सुद्धा मत कसे येतात? वेगवेगळेच मत आहेत. मग आता जिज्ञासूनं काय करावं? जिज्ञासूला, मुमुक्षूला यथार्थ अर्थ जाणून घ्यायचा आहे. मग कोणाचं मत? तर अनिर्वचनीय ख्याती सिद्धांतवाद्यांचं मत आहे. कारण त्यांनी शब्द प्रमाणाहून त्या ठिकाणी लक्षणा केली, भागत्याग लक्षणा केली, आणि त्या लक्षणेवरून त्यांनी त्यांचं मत बांधलेलं आहे. आणि पृथ्वी ही प्रत्यक्षत्वानं जरी सपाट दिसत असली आणि अनुमानानं जरी गोल दिसत असली, पण हे अविद्येचं कार्य आहे. म्हणून हे मिथ्य आहे, भ्रमरूप आहे. कसंही जरी दिसलं, सपाट दिसो की गोल दिसो, पण ते कसं आहे? भ्रमरूप आहे, असं वेदांत्याचं मत आहे. दोरीवरचा सर्प हा हिरवा दिसो की लाल दिसो किंवा टिपक्याचा, कवड्याचा दिसो,
कसा दिसलाय हे लक्षणानं त्या ठिकाणी सांगणं हे यथार्थ नाही. तो सर्प कसा आहे, कशा उत्पन्न झाला आहे, का वास्तविक ते भ्रमरूप आहे, का सत्य आहे, ही नजर लागते. त्या नजरेनं बघावं लागतंय. मग जो पदार्थ उत्पन्न होतो त्या पदार्थाचं अधिष्ठानावर नजर ठेवावी लागते. कार्याचं ज्ञान होत असताना त्याच्या कारणाचं ज्ञान व्हावं लागतं. कारणाच्या ज्ञानानं जर कार्याचं ज्ञान झालं तर त्या ठिकाणी ते ज्ञान यथार्थ होत असतं. म्हणून सगळ्यांच्या नजरा ह्या यथार्थ रूप नाहीत आणि काही जणांच्याच नजरा यथार्थ आहेत. म्हणून जो वैराग्यवान आहे, जो विवेकवान आहे, त्याचीच नजर तीक्ष्ण असते आणि त्या नजरेनं तो यथार्थ अर्थानं त्या वस्तूचं ज्ञान करून घेतो. मग जसा सर्प हिरवा असो की लाल असो की टिपक्याचा असो हे महत्वाचंच नाही. नाम आणि रूप हे महत्वाचं नाहीच. नाम बदलणार आहे, रूप बदलणार आहे. म्हणून जे बदलतं त्याला महत्व देऊ नये. मग महत्व कशाला द्यावं? त्याच्या उत्पत्तीला द्यावं. त्याची उत्पत्ती कशी व्हायली? मग त्या सर्पाला उपादान कारण कोण आहे? रज्जू आहे. कारण रज्जू आहे अधिष्ठान, म्हणून त्या अधिष्ठानाला महत्व द्यावं. कारण त्या अधिष्ठानावर ते प्रतीतीलाही आलंय. अधिष्ठान जर तिथं नसलं नसतं तर तो सर्प प्रतीतीला आला असता का? दोरी तिथं नसतीच तर. मग दोरीची प्रतीती कशामुळं आहे? रज्जूमुळं. हा, सर्पाची प्रतीती रज्जूमुळं प्रतीती आहे. आणि जी प्रतीती यायली ते नामरूपात्मक यायली. त्याचं कारण येत नाही प्रतीतीला. आणि जे प्रतीतीला येत नाही का त्याच्यावर नजर असावी. त्याच्यावर नजरेवर अवलंबूनच त्याच्या नामरूपाचं खरं खोटं अवलंबून असतं. जर दोरीच्या अज्ञानानं सर्पाची प्रतीती यायली असं कळालं तर त्या ठिकाणी नाम आणि रूप त्या ठिकाणी प्रतीतीला येतेन का? नाम आणि रूपाचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर नामरूप प्रतीतीला येतील का? मग हे नामरूप कसे आहेत? नामरूप कल्पित आहेत, वास्तविक सत्य आहेत का? नामरूप हे आगंतुक आहेत, येणारे जाणारे आहेत म्हणून कल्पित आहेत. जे तिन्ही काळात नसतं का ते कल्पित असतं. आणि नामरूप कसे आहेत? हे का नाही? कल्पित आहेत. म्हणून नामरूपाला महत्व देऊ नये. नामरूप हे कार्य आहेत. नामरूप हे काय? कार्य आहेत. दोरीच्या अज्ञानानं काय दिसायले? नाम आणि रूपच दिसायले. दुसरं काय दिसायले? मग ते नामरूप सत्य आहे का? मग नामरूपाकडे पाहून व्यवहार करावा का नामरूपाच्या कारणाकडे बघून व्यवहार करावा? हे का नाही? म्हणून या ठिकाणी असा दृष्टांत दिलाय. जर मातीचा गोळा आणि त्या मातीच्या गोळ्यापासून नाना प्रकारचे मातीचे भांडे केले, परळ केलं, रांजण केला, डेरा केला, नाना प्रकारचे झाकणी केली, बोळकं केलं,
मग याच्याकडे पाहताना काय दिसावं? बोळक्यात, रानात, परळमध्ये काय आहे का नाही? आणि त्या मातीला दिलेले वेगवेगळे आकार आहेत. मग रांजण, परळ, डेरा, बोळक हे नाव वेगवेगळी आहेत. मग हे नाव कशी दिलीत? उगा व्यवहारापुरती दिलीत, व्यवहार करण्यापुरती दिली आहे. कशाला काय म्हणावं? व्यवहार साधण्यासाठी. काय म्हणून आण म्हणावं, काय म्हणून नेऊन द्या म्हणावं, हे नेऊन दे, ते नेऊन दे, मग सगळ्यालाच हे म्हणावं लागल. त्या खुणासाठी नाम आहे का नाही, आणि रूप आहे. पण त्याच्यामध्ये जे कारण आहे का, ते सगळ्यामध्ये एक आहे. सगळ्यामध्ये. तसंच माऊलींनी चांगदेव 65 मध्ये दृष्टांत दिला आहे. नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे. का माती मृद भांडे जया परी. का माती मृद भांडे जया परी. किंवा मातीचा गोळा आणि त्या गोळ्यापासून नाना प्रकारचे भांडी जर केले तर ती भांडी ही नावाला आहेत. भांडी कशी नावाला आहेत उग, वास्तविक पाहता त्याच्यामध्ये मातीच आहे. मग माठ आहे, माठ पाहतानी माठ दिसावा का माती दिसावा? माठामध्ये काय दिसावं? बरं, माठामध्ये माती का मातीमध्ये माठ आहे? खरं इथली इथंच कळत आहे हो. खरं इथली इथंच कळत आहे. मातीमध्ये माठ आहे का माठामध्ये माती आहे? मातीतच माठ. त्या माठात काय आहे? मातीच आहे. मातीच आहे ना. आणि माठ नसला तरी माती मातीच आहे ना. मग मातीमध्ये माठ आहे का? मातीत माठ आधी नव्हता आणि पुन्हा राहणार नाही. मग दिसायला तरच त्याला माठ म्हणायचे. फक्त दिसण्यापुरतीच त्याला सत्ता आहे. स्वप्नाला दिसण्यापुरतीच सत्ता आहे, असण्यापुरती सत्ता नाही. तशी जागृतीतल्या पदार्थाच्या ठिकाणी असण्यापुरती सत्ता नाही, ही दिसण्यापुरती सत्ता आहे. मग ज्याला दिसण्यापुरतीच सत्ता आहे त्याला सत्य पदार्थ म्हणू नये, त्याला कल्पित पदार्थ म्हणावं लागतंय. दोरीवरल्या सर्पाला दिसण्यापुरतीच सत्ता आहे का असण्यापुरती सत्ता आहे? फक्त दिसण्यापुरतीच सत्ता आहे. शिंपलीवर भासणाऱ्या चांदीला दिसण्यापुरतीच सत्ता आहे, असण्यापुरती सत्ता नाही. तसं हे जगतातले आपल्याला नामरूपात्मक एवढा जो संसार दिसायला आहे हा दिसण्यापुरताच आहे का असण्यापुरता आहे? फक्त दिसण्यापुरता आहे. जागृती तोपर्यंतच दिसत आहे. जागृती गेली रे गेली, इथलं काही आपल्याला माहित नसतंय काय इथं. तर ज्या सत्य जाऊ त्या सत्याचं आपणाला ज्ञान होतंय. आणि ज्ञान जिथं असेल तिथंच ते पदार्थ येतं. ज्ञान नसेल तर पदार्थ बी नाही, कारण ज्ञानात सत्ता आहे, अज्ञानात ज्ञान असेल तर पदार्थ आहे आणि ज्ञान नसेल तर पदार्थच नाही. आपण एखाद्या जाग्यावर एखादं बैलाची कानी म्हणा काही म्हणा ठेवली आणि मग ती कानी कोणीतरी न्यावी तिथून,
पण त्या जागेवर सरप येऊन थांबावं. आणि मग आपण ठेवलेली असती कानी दोरी तिथं, आणि मग आपण जातो तर ती दोरी म्हणून हातात घेतो. काय येतं हाताला? दोरीवर काय भासला? का सर्पावर दोरी भासली? आपण ठेवली होती दोरी तिथं, पण तिथं ती दोरी नेली कोणीतरी, तिथं येऊन सरप बसला. आणि आपण ठेवलेली दोरी आहे हे ज्ञान होतं. मग त्या ज्ञानानं आपण त्या ठिकाणी सत्ता मांडली कुणाची? दोरीची, है का नाही? आणि डोळे झाकून सर्प हातात घातला. सत्ता कशानं दिली तिथं? ज्ञानानं, है का नाही? मग ज्ञात सत्ता जी आहे त्या ज्ञात सत्तेतच व्यवहार होत असतो. मग त्या ठिकाणी पदार्थ कोणता का असाना, नाही तर एरवी मनुष्य सर्पाला हातात कसा घेईन? पण तिथं ज्ञात सत्ता कोणती होती? दोरीची होती. म्हणून ज्ञात सत्ता आहे. पदार्थाला ज्ञान असेल तर दृष्टिकाली सृष्टी आहे, दृष्टी जर नसेल तर सृष्टी सुद्धा नाही. जाग झालो तर जग आहे, आणि जाग जर नाही झालो तर जगच नाही. प्रमाता झालोत म्हणून जीव आहोत. प्रमाता जर झालत नसतो तर जीव दशेला येतच नव्हतो. प्रमाता जीव झालोत ना, आणि प्रमाता जीव झालोत म्हणून तिने अवस्थाला चाललो, आणि तिने अवस्थेचं ज्ञान आपणाला व्हायले. मग तिने अवस्थेचं जे ज्ञान व्हायले ते कशानं व्हायले? आपल्याच ज्ञानानं व्हायले. इतराचं कोणाचं थोडंच घ्यायलो आपण. आपल्याच ज्ञानानं हे प्रकाशन करायलो. आपल्याच ज्ञानानं हे पदार्थ आपल्याला प्रतीतीला यायलेत का नाही? हे पदार्थ प्रतीतीला कशाने यायले? तर आपल्यामुळेच दिसायलेत नाही. आपणच हे निर्माण करायलोत ना. याला कारण कोण आहे? आपणच आहेत ना. मग हे आपल्यापासूनच हे जे संमिती म्हणजे जगत, परमात्मा, हे परमात्मा संमिती जगताकार आहे, म्हणजे जगत झाला आहे. दुसरं कोण आहे जगत व्हायला? जगत कुठून येईल व्हायला? आणि कशानं होईल जगत? ही आपलीच कल्पना आहे. इथं कोणी जगत निर्माण करणार नाही. दुसरा कोणता पदार्थच नाही संमिती वाचून, म्हणजे आत्म्या वाचून. कारण आत्म्याच्याच आश्रित जगत आहे. आत्मस्वरूपावरच जगत आहे. तुम्हाला पटायचं नाही? दोरीवरच सर्प आहे. सर्प कशावर आहे? आणि सर्प मिथ्या आहे, है का नाही? आणि तो मिथ्या पदार्थ अधिष्ठान दोरीवर भासायला. तसं जगत मिथ्या आहे, आणि मिथ्या जगत कशावर भासायले? परमात्मा स्वरूपावरच भासायले, आत्म्यावरच भासायले. आणि जीव कोण आहे? आत्माच आहे ना जीव. जीव जीव नव्हेच, तो आत्माच आहे. जीव अशी कल्पना करायला येतो. जीव काय करायलाय? मी जीव आहे अशी कल्पना करायलाय. कारण त्याच्यापाशी का कमी ज्ञान आहे का? ज्या परिणामाला पावन तसा परिणाम होतो त्याचा. मग तो परिणामकारक आहे का? नाही. हे सगळं कशात व्हायलंय? भ्रमात व्हायलंय. वास्तविक पाहता त्याच्यात परिणाम होत नाही. वास्तविक पाहता जगत नाही, जगत नाही. पण परिणाम जो व्हालाय तो वास्तविक व्हाय नाही. जो परिणाम व्हालाय तो मिथ्या परिणाम आहे. परिणाम कुठं सत्य आहे? परिणाम जर सत्य झाला असता तर जगताला सत्यता देता आली असती. पण परिणामच सत्य नाही, कारण परमात्म्यामध्ये परिणाम होतच नाही.
आणि जगत हे परिणामाचं मानावं लागतं. मानलंच तर परिणामाचं मानावं लागतं. कारण विवर्त तर होत नाही, जगत विवर्त होत नाही, जगत परिणाम होतो. मग जर आत्म्याच्या ठिकाणी जगताचा वास्तविक पाहता लेवलेशी नाही आत्म्याच्या ठिकाणी, कारण जगताला कारण लागतं, उपादान. जगत होण्याला कारण उपादान लागत आहे का नाही? मग ते उपादान कारण खरं ठरावं ना. उपादान कारणच खरं नाही. कसं आहे ते? कल्पित आहे. काय आहे बरं उपादान कारण जगताचं? अविद्या, माया, हे काय उपादान आहे. आणि निमित्त कारण तो परमात्मा आहे का नाही? मग तो परमात्मा सतरूप आहे, पण उपादान कारण हे सतरूप नाही ना. मग त्यानंच ते कल्पित कारण स्वीकारलंय. ते सत्यत्वानं स्वीकारलंय का? कल्पितानं स्वीकारलंय. पण नंतर जीवदशेला आल्यावर ते कारण आपल्याला सत्य वाटायले. जीवदशेला आल्यावर ते कारण आपण सत्य मानलंय, म्हणून आपल्याला जगत सत्य वाटायले. बरं, वाटू जा, वाटण्याबद्दल काय नाही, कसं वाटलं तरी प्रतितीला जगत सत्य म्हणूनच येईल. पण शब्दानं जगत मिथ्या ठरविता येत नाही का? शब्दानं, शब्द हे साधन दिलंय ना. मग या शब्दानं म्हणजेच वेदाच्या युक्तीनं, शास्त्राच्या युक्तीनं जगत मिथ्या आहे हे कळायलंय ना. दिसू द्या, प्रत्यक्षानं जगत सत्य दिसू द्या, पण युक्तीनं मिथ्या आहे असं तर जाणता येईल का नाही? मग मिथ्या मानायला ना काय झालं, मिथ्या करून घ्यायला ना काय झालं? दिसू द्या सत्य, पण मिथ्या मानायला हो. मिथ्या मानलं म्हणजेच जगतावरची जी आसक्ती आहे का, पदार्थावरची आसक्ती आहे का, अहम ममत्व जे आहे का, ते कमी होतंय. आणि अहम ममत्व कमी झाल्याशिवाय आसक्ती कमी होत नाही. आणि त्या पदार्थावरची आसक्ती कमी झाल्याशिवाय स्वरूपावर वृत्ती जात नाही. कारण वृत्ती तिथं रममान झालेली आहे आसक्तीपूर्वक, है का नाही? म्हणून याचा बाध करायचा आहे, बाध निश्चय करायचा आहे. कशानं? शब्द ज्ञानानं. केवळ ह्या युक्तीनंच करायचंय. म्हणून माऊलीनं युक्त्या नाना प्रकारच्या सांगितल्या. शास्त्रामध्येही युक्त्याच सांगितल्या. दुसरं काय? युक्तीनं पटवून दिलंय जीवाला की तुम्ही जे मानता ते तुमचं मानणं युक्तीनं पहा, शक्ती वृत्तीनं पाहू नका, इंद्रिय वृत्तीनं पाहू नका, युक्तीनं पहा. मग त्या युक्त्या ज्या वरिष्ठ व्यक्तीने सांगितलेल्या आहेत, संतांनी सांगितलेल्या आहेत, त्या युक्त्या पाहत जाव्यात. युक्ती जाणावी लागते. तुका म्हणे नेनो नेनो युक्तीचे ती खोली, म्हणून ठेविली पायवी डोई. ती युक्ती पहा, कळत नसली तरी पहा. नेनो कळेल, एक दिवशी कळत कळत कळेल. आणि मग ती युक्ती कळाल्यावर तुम्हाला मग त्या युक्ती सांगणाराचा अधिकार कळेल. मग तुम्ही त्याच्या चरणाला लागता. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी त्यांच्या युक्ती जाणल्या
आहेत, खोल आहेत युक्त्या त्या. कामून खोल आहेत? आपण उतळ झालोत म्हणून. आपण ते आपल्यापासून दूर गेलेत का आपण त्याच्यापासून दूर गेलो? पण आपल्याला वाटते नाही ते आपल्यापासून दूर गेले. आपण दूर गेलोत, आपण वाट सोडून आडरानात गेलोत. संत वाटेवर आहेत आणि आपण वाट सोडून, आणि मग आपल्यालाच वाटायला आपल्यापासून गेले. पण संत ही साधकाला सरळ वाट दाखवतात युक्तीनं, पण साधक त्या वाटेनं जावा त्यानं. ते मायबाप आहेत. साधकाचा मायबाप दरुशनी हरिताप सुखरूप सर्व घटी सुखरूप ज्ञानोबा माझा. मग असे जे युक्त्या आहेत त्या युक्त्या आपण पाहिल्या पाहिजे. सतत त्या युक्तेमध्ये आपली वृत्ती ठेवायला पाहिजे. मग जो या युक्तीने परमार्थ करील त्याचा परमार्थ फलीभूत होतो. आणि जो युक्तीमध्ये आलाच नाही, युक्तीत आलाच नाही, त्याला परमार्थाचं मर्म कळणार नाही. म्हणून या ठिकाणी कुठं चाललं होतं किंवा नाही झाले ते. घटादी नामरूपात्मक कार्य केवळ शब्द मात्र म्हणजे मिथ्या आहेत असेही सांगितले आहे. त्याप्रमाणे नामरूपात्मक जगत उत्पत्तीच्या पूर्वी सत असा परमात्माच असून नंतर उत्पन्न झालेल्या जगत मिथ्या आहे असे या वाक्यामध्ये श्रुती सांगते. जगत होण्याच्या अगोदर परमात्मा असतो. परमात्मा जगत होण्याच्या अगोदरही आहे, जगत असतानाही असतो, आणि जगताचा ज्यावेळेस प्रळय होईल त्यावेळेस सुद्धा असतो. म्हणून हे जगत उत्पन्न झालेले असल्यामुळे मिथ्या आहे. जे उत्पन्न होतं का, जे उत्पन्न होतं त्याला नाश असतो. उत्पन्न होतं त्याला नासावंच लागतं. मग जे नासवान असतं ते कल्पित असतं, आणि मग जे कल्पित असतं ते दुःखरूप असतं. म्हणून कल्पित पदार्थाला आपण पारमार्थिक सत्ता देऊ नये, म्हणजे सतरूप समजू नये. कल्पिताचं कल्पितत्व कळावं. मग ते कल्पितत्व कळालं तर कशाचं कळालं? नाम आणि रूपाचं कळालं. आणि अस्ति भाती प्रिय हे जे त्या जगतामध्ये परमात्म्याचे लक्षण आहेत. अस्तित्व आहे, जग आहे, हे आहे ना, हे आहेपणा परमात्म्याचा आहे. कारण परमात्मा आहे रूप आहे, आणि जगतानं बी आहे रूप घेतलंय ना, ते त्याच घेतलंय. भाती दिसायलंय ना, ज्ञान व्हालंय ना. मग हे ज्ञान कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे. ज्ञान रूप परमात्मा आहे का नाही? आवडायलंय ना जगत, आवडायलंय, आणि त्याच्यापासून आनंद व्हायलाय, तो परमात्म्याचा आहे. अस्ति भाती आणि प्रिय हे परमात्म्याचे स्वरूप आहे. मग खाली उरलं काय? नाम आणि रूप. हे कोणाचं आहे? मायाचं आहे. नाम आणि रूप हे मायाचं आहे, आणि ते नाम रूप कल्पित आहे. मायाचं असल्यामुळं माया कल्पित आहे,
आणि ते कल्पित नामरूप असल्यामुळं त्याचाच बात करायचा आहे, बाकी कशाचा नाही. कारण नामरूप हे असत, जड आणि दुःखरूप आहे, म्हणून त्याचा बात करायचा आहे. ते जर असत जड दुःख नसतं काय करायची गरज? मग त्याचा बात बी करायची काय गरज नाही. आणि आपल्याला कशासाठी करायचं इतकं? दुःखाची निवृत्ती. म्हणून नामरूपाची निवृत्ती करायची. निवृत्ती म्हणजे बाद करायचा आहे, आणि बाद म्हणजे नाश नाही. दृढ निश्चित. हा, हे मुख्यत्वाने इथे समजून घ्यायचं आहे. बाद म्हणजे नाश नव्हे. आणि प्राय जगतामध्ये बाद या शब्दाचा अर्थ नाशच धरतात, नाशच धरतात त्याचा. सांसारिक जीव तर बाद म्हणजे नाशच धरतात. पण नाश असा अर्थ न धरता बाद करावा. नाश होतही नाही हो, नाश होतही नसतो. कसा? आता हे माणसं मरतात, हे कुणाला मरतात? अज्ञानाला मरतात. पण ते माणसं मरतात का ज्ञानात? विचार केला तर मरतय का कोणी? हा, त्यांची शरीर मरत असतील, हे का नाही? पण त्या शरीरामध्ये असणारा जे मनुष्य आहे, जीव, तो मरत नाही, है का नाही? मग त्याचा बाद होतो. तसा या बाद शब्दाचा अर्थ नाशवान नाही. मग मिथ्यात्व निश्चय असा त्याचा अर्थ आहे. मिथ्यात्व हे कल्पित आहे, हे वास्तविक सत्य नाही, असं म्हणून व्यवहार दाखवायचा, याला म्हणायचा बाद निश्चय. मग आपल्याला बाद निश्चय करायचा आहे का नाश करायचा आहे? मग बाद निश्चय करण्यामध्ये काय विरोध येतो? बाद निश्चय करता येतो, याच्यामध्ये काही तेवढं अवघड नाही. मग बाद निश्चय करणं म्हणजेच विवर्तवादात येणं. बाद निश्चय करणं म्हणजे विवर्तवाद कळाला, है का नाही? मग राहतो काय? आजतवाद राहतो. एकदा विवर्त कळाल्या आजत कळतो पुन्हा, है का नाही? फक्त परिणामातून सुटायचंय, आधी परिणामातून अंग काढून घ्यायचंय आणि विवर्तात लक्ष घालायचंय. आणि एकदा विवर्तात लक्ष गेलं की ते विवर्त कुठे नेतंय? वडीत आजातामध्ये नेतंय ते वडीत. कारण ते विवर्त तिकडच चाललेला आहे. विवर्त हा, आता हे सूर्य उगवाला की किरण पृथ्वीवर पडतात का नाही? मग त्या किरणाच्या दिशेनं जर गेलोत ना, सूर्यच हाताला लागते. त्या किरणानं जर गेलं, त्या विवर्तानं जर गेलं, किरण म्हणजे विवर्त आहे, आणि त्या विवर्तानं जर गेलं तर ते शिरत येत आहे तेच. मग आजातवाद कळून घेण्यासाठी हा मध्यंतरी विवर्तवाद सांगितलेला आहे. आणि विवर्तवाद करण्यासाठी अनिर्वचनीय ख्याती हे युक्ती संतांनी, शास्त्रांनी सांगितलेली आहे. म्हणून बाद बाद या शब्दाचा अर्थ नाशवान समजू नये. पण शेवटी या ठिकाणी काही शंकाकार असे असतात, किती म्हणतात, अहो तुम्ही जो अविद्या कार्य म्हणून हेतू सांगितला आहे, हेतू काय सांगितला आहे? अविद्या. तो जगत मिथ्यात्वामध्ये किंवा रज्जू सर्पाच्या दृष्टांतातही असिद्ध आहे असे आम्हास वाटते. इथं यांनी त्याचं तेवढं विवेचन केलं नाही, पण शंका टाकली. तुम्ही
हेतू अविद्या कार्य सांगता की जगत हे उपादान कारण अविद्या आहे असं सांगता आणि जगताला मिथ्यात्व देता आणि जगत हे कार्य सांगता. कार्य कसं आहे? मिथ्या स्वरूप आहे असं सांगता. जसं तुम्ही जे कारण सांगता त्याच्यामध्ये आम्हाला शंका येते. कशी? जर दोरीच्या अज्ञानानं सर्पाची प्रतीती येते, मान्य आहे आम्हाला, पण ज्यावेळेस दोरीचं ज्ञान होतं, ज्यावेळेस दोरीचं ज्ञान होतं त्यावेळेस त्या ठिकाणी सर्प राहत नाही. मग तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर जगत राहू नये. मग तुमचा जो दृष्टांत आहे रज्जू सर्पाचा, तुम्ही जे जगत मिथ्यात्व सांगता यावर आमचा विश्वास बसत नाही. अशी शंका केल्यावर त्याला काय सांगावं? मग त्याला कार्यकारण भाव सांगावं लागतंय की बाबा हे अज्ञान कार्य सर्प आहे. सर्प कसा आहे? अज्ञानाचंच कार्य आहे का नाही? आता ते कुणाचं अज्ञान आहे? रज्जूचं अज्ञान आहे. विषय समजण्यासाठी अलीकडेच बोलायचं. रज्जूच्या अज्ञानामुळे त्या सर्पाची प्रतीती आहे. रज्जूच्या ज्ञानात आहे का? आणि अज्ञानात नाही का? अज्ञानात प्रतीती आहे आणि ज्ञानात, आणि ते एकाच्याच त्या ठिकाणी ज्ञानात आणि अज्ञानात ह्या क्रिया घडायल्या. असणं आणि नसणं हे कशावर आहे? त्याच्या ज्ञानावर आणि अज्ञानावर आहे का नाही? मग अज्ञानात प्रतीती आहे आणि ज्ञानात प्रतीतीच नाही. ज्ञानामध्ये मग ज्ञानरूप कोण आहे? रज्जू आहे. ज्ञानरूप कोण आहे? कशाच्या ज्ञानानं गेला सर्प? रज्जूच्या ज्ञानानं. ज्ञानरूप रज्जू आहे. आणि जो सर्प आहे तो कशाचं कार्य आहे? अज्ञानाचं आहे. मग जी मिथ्या प्रतीती आली, जी मिथ्या प्रतीती आली त्याला कारण अज्ञान आहे, आणि जी सत्प्रतीती आली त्याला कारण ज्ञान आहे का नाही? मग सत्य प्रतीतीला कारण ज्ञान आहे ना, आणि त्या ज्ञानामध्ये सर्प नाही. त्या ज्ञानात सर्प नाही. आणि मग सर्प आहे कशात? सर्प अज्ञानात आहे. मग तो सत्य आहे का भ्रमरूप आहे? मान्य, अज्ञानानं उत्पन्न केला असेल, त्याची उत्पत्ती कशावर आहे? पण वास्तविक सत्य केली का त्यानं? बर, त्या अज्ञानी सर्पाचं प्रकाशन कोणी केलंय? त्या अज्ञानानं केलंय का? उत्पत्ती अज्ञानानं दाखवायले तर, पण ज्ञान अज्ञानानं करून दिलं का? मग ज्ञानानं सर्पाचं प्रकाशन केलं. मग ते सर्पाचं जे प्रकाशन झालं ते कोणाच्या ज्ञानानं झालंय? रज्जूच्या अज्ञानानं सर्पाची प्रतीती आहे, आणि रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती आहे का नाही? मग प्रतीती आणि निवृत्ती हे कोण्या चैतन्याचं कार्य आहे? प्रमाता चैतन्याचं कार्य आहे. हे कार्य कोणाचं आहे? ज्यावेळेस परमात्याची वृत्ती तिथं गेली आणि तिथं त्याला ते भ्रमज्ञान झालं आणि प्रमाज्ञान झालंय. ही दोन ज्ञान त्या प्रमात्याला व्हायलेत. यथार्थ एक
आणि एक अयथार्थ आहे का नाही. मग यथार्थ दोरी रूपानं आहे आणि अयथार्थ सर्प रूपानं आहे का नाही. पण हे एक ज्ञानरूप परमात्म्यालाच व्हायले ना. जो प्रमाता आहे का जीव, त्यालाच हे दोन्ही ज्ञान व्हायले. तर मग ही दोन्ही ज्ञान एक ब्रह्मरूप आहे आणि एक प्रमारूप आहे, म्हणजे यथार्थ रूप आहे. मग ते यथार्थ कुठपर्यंत आहे, जोपर्यंत इंद्रिय वृत्ती बाह्य देशापर्यंत गेली आहे तोपर्यंतच. वृत्ती जर इंद्रियामार्फत बाहेर गेलीच नसती तर रज्जूचंही ज्ञान होत नव्हतं आणि रज्जूचं अज्ञानही होत नव्हतं. रज्जूचं अज्ञान जरी झालं, अज्ञानच नाही झालं तर सर्पाची प्रतीती झाली नसती, म्हणजे ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होत नव्हती. मग परमात्म्याची वृत्ती जेव्हा बाहेर देशामध्ये गेली आणि जी रज्जू प्रतीतीला यायची होती ती आली नाही, आणि मग त्या ठिकाणी जे अज्ञानाची उत्पत्ती झाली आणि त्या अज्ञानामध्ये क्षोभ झाला विपरीत ज्ञानाचा. अज्ञानामध्ये क्षोभ झाला, विपरीत ज्ञान त्या ठिकाणी प्रतीतीला आलं. वास्तविक पाहता ते विपरीत झालेलं ज्ञान सर्प, विपरीत झालेलं ज्ञान आणि संभावित झालेलं ज्ञान प्रमा झालेलं दोरी, हे दोन्ही जे ज्ञान आहेत का, या दोन्ही ज्ञानाला कारण एक सामान्य ज्ञान आहे. कोणाचं? प्रमात्याचं. तिथं परमाताच जर नसला नसता तर दोरीचंही प्रकाशन होत नव्हतं आणि सर्पाचंही प्रकाशन होत नव्हतं. हे कशावर आहे हे दोन्ही बी? दोरी बी आणि सर्पही कोणावर आहे? कोण्या ज्ञानावर? परमात्याच्या ज्ञानावर आहे का नाही. म्हणजेच भ्रम असो की प्रमा असो, प्रमा म्हणजे यथार्थ. मग हे जे ज्ञान व्हायलेत का, हे भ्रमरूप आहेत दोन्ही. दोरीचं ज्ञान हे भ्रमरूप आहे आणि सर्पाचं तर आहेच आहे का नाही. कारण ज्या काली सर्पाचं ज्ञान झालं त्यावेळेस दोरी तिथं नाहीच, असून नाही, आणि सर्प नसून आहे. एक असून नाही म्हणजे अस्तित्वात त्याला सत्ता नाही, आणि एकाला अस्तित्व नसून सत्ता आहे. मग कधी हे सत्ता घेतात आणि कधी सत्ता सोडतात. हे दोघंही तसेच येत. म्हणून दोन्ही हे कसे आहेत? सारखेच आहेत ना. दोरी तशीच आहे आणि सर्पही, स्वप्नही तसंच आहे आणि जागृती. पण आपल्याला ज्या सत्तेत गेलो ती सत्ता आपल्याला सत्य वाटते, पण शब्दानं ज्ञान करून घेता येते. ती जशी सत्ता आहे तशीच ही आहे. कारण आपण ज्या सत्तेत वृत्ती चालली आपली त्या ठिकाणी आपल्याला ते सत म्हणून पदार्थ आपल्याला प्रतीतीला यायलेत, पण विचारानं ते बाधित करता येतात. जसं स्वप्न विचारानं बाधित केलं का नाही, तसं विचारानं जागृती बाधित करते. म्हणून व्यवहार सुद्धा मिथ्याच आहे, ही बाधित करता येते. असं या ठिकाणी त्याला सांगता येतंय की तो म्हणतो ना, तुमचा दृष्टांत कसा आहे, सत्य ठरत नाही, यथार्थ नाही. म्हणून रज्जू सर्पाच्या दृष्टांतातही असिद्ध आहे, तो दृष्टांत सिद्ध नाही म्हणतो तो. असे आम्हास वाटते. मग तुमचे म्हणण्याप्रमाणे जग मिथ्या कसे ठरणार, ही किंवा अशाच प्रकारच्या व्यवहार चतुर्पुरुषास येणाऱ्या शंका आहेत. हे शहाणे माणसं संसारातले व्यावहारिक चतुर अशा गोष्टी करतात. युक्तिपूर्वक सर्पास अविद्या कार्यत्व कसे हे स्पष्ट सांगितले आहे. युक्तीनं सांगितले, आता सांगितलं सर. ख्याती निरूपणामध्ये असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती आणि अख्याती, ह्या चार ख्यात्यांचे थोडक्यात वर्णन मूळ ग्रंथामध्ये केलेलं आहे.
इथं ते दिलं नाही, पण आपल्या सुरुवातीला त्यांनी सांगितले ना आपणाला त्याचं वर्णन. त्याशिवाय श्रीमद रामानुजादी काही ग्रंथकार सत्ख्याती मानतात. रामानुजाचार्यांची सत्ख्याती आहे आणि ती मानतात व ती सामान्य लोकांस पटण्यासारखी बी आहे. सामान्य लोकांना सत्ख्याती, कारण त्यांनी ती ख्यातीवाद ऐकायच्या अगोदर त्यांचा सत्ख्यातीवादच आहे संसारिक लोकांचा. रामानुजाची सत्ख्याती ऐकावीच लागते तेव्हा जगत सत्य वाटते असं थोडंच आहे. अगोदरच सत्य मानलेलं आहे म्हणून त्यांना पटत आहे रामानुजांचं. काही ग्रंथकार सत्ख्याती मानतात व ती सामान्य लोकांस पटण्यासारखी आहे, म्हणून आम्ही या रहस्यात सत्ख्यातीवाद्यांचे मत थोडक्यात लिहून त्यांचे खंडनही केले आहे. म्हणजेच आम्ही जे मिथ्यात्व सांगतो जगताविषयी ते सत्ख्यातीवाद्याचंच खंडन आहे. त्याचा वारंवार विचार करणे आवश्यक आहे. कशाचा? सत्ख्यातीवाद्याचं खंडन कसं केलं आहे याचा वारंवार विचार करावा लागतोय. या तरंगात तिसरा चिंतनीय विषय आता पुढे आणखी सांगणार आहेत. तर ह्या सत्ख्यातीवाद्याचं विशेष करून खंडन करण्याची आवश्यकता आहे. का? तर सत्ख्यातीवाद्यानं रामानुजांनी जे सत्ख्यातीवाद सांगितलाय तो जीवाला ते अगोदरच मानतात आणि त्यांचाच वाद त्यांनी स्वीकारला आहे. त्यांना काही त्याच्यामध्ये तो वाद स्वीकारण्यामध्ये काही रुच्या नव्हती, पण जगत सत्यवाद मानतात म्हणून त्यांनी तो स्वीकारला आणि त्यांच्यामध्ये त्यांना सोंग घ्यायचं लावलं. तुम्ही जा, जग सगळं सतवादी झाले, जगातले लोक सतवादी झालेत आणि तुम्ही सतवादी होऊन जा, त्याच्यासारखंच होऊन जावं लागेल. म्हणून रामानुजाचार्य हे भगवंताचेच अवतार आहेत. मग त्यांच्या ठिकाणी अशी शंका येते की भगवंताचेच अवतार आहेत तर मग सत्ख्यातीवाद का मानत होते? मग तो कुणासाठी केलाय हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सत्ख्यातीवादच सांगितलाय त्यांनी. पण सत्ख्यातीमध्ये दोन प्रकार आहेत. एक भ्रमरूप सत्य मानतात आणि सतरूप सत्य. म्हणजेच काही सत्य असं आहे नाशाकडे नेणार आहे आणि काही सत्य हे सत्याकडे नेणार आहे. असे दोन प्रकारचे सत्य आहे. म्हणजे एक भ्रमरूप सत्य आणि एक सत्यरूप सत्य. म्हणून त्यांना दोन प्रकारचे भ्रम, एक संवादी भ्रम आणि एक विसंवादी भ्रम. त्यांच्या ठिकाणी विसंवादी भ्रम होता, जगताच्या ठिकाणी विसंवादी भ्रमानच जगत होते. आणि मग हे रामानुजादी काय केलं, यांनी सतवादी संवादी भ्रम हा घेऊन गेले त्या ठिकाणी. मग त्यांना संवादी भ्रम सांगितला, म्हणजे सत्ख्याती सांगितली त्यांना. मग सत्ख्याती काय सांगितली? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे. हे त्या ठिकाणी त्यांनी काय केली की तुम्ही जे हे दगड धोंड्याला मसोबाला पिराला पाया पडतात तुम्ही, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, पंढरपूरला जा. आता तोही दगडच आणि हाही दगडच आहे, याच्यात काय वाद नाही. पण अनेकाचं एका ठिकाणी लक्ष करणं, अनेकाचं अनेक ठिकाणी लक्ष होतं, त्या अनेकाचं एका ठिकाणी लक्ष ओळून आणलं त्यांनी, एका ठिकाणी एका जाग्यावर आणलं त्यांना. कारण अनेकाचं अनेक ठिकाणी होतं. मग अनेकांना कसं वळवायचं, तर एका ठिकाणी लक्ष लावलं. म्हणून तेच त्या ठिकाणी त्यांना मानायला लावलं आणि तोच जगत कारण सांगितला, जगताचा पिता सांगितला, तेच सगळं सांगितलं. सगळं कारभार त्याच्या हातात आहे असं ते त्या ठिकाणी सांगितलं.
म्हणून त्या ठिकाणी त्याला देव म्हणण्यात आलं आणि तो त्यांचा देव झाला. तो मूर्तीच त्यांचा देव होऊन बसला. आणि मग त्या देवाच्या ठिकाणी हे घारुड जे असते तर घारुडच म्हणतात ना घारुड, ही जी संत मंडळी ही घारुडासारखी तिथं जाऊन बसली. का मग हे जे अनेक जागेवर जाऊ लागले, अनेक जण ते एका जागेवर येणार आहेत आणि मग तिथं आल्यावर त्यांना आपण अनिर्वचनीय ख्याती तिथं सांगू, कारण एका जागेवर आल्याशिवाय सांगता येणार नाही. म्हणून त्यांना एका जागेवर आणण्याचं काम रामानुजांनी केलं आणि त्यांना बोध सांगायचं काम हे निवृत्ती शास्त्राने केलं. पण या हेतून कोणी पाहतच नाही. रामानुजांनी जे सांगितलं का त्याच्यावर जे बसले तर त्याच्यावरच बसले, त्याच्या पुढं ते गारुडी बसले त्याच्या कोणी ऐकाना झाले. हो, त्या गारुड्याचं म्हणतात नाही आम्हाला सांगितलंय, आम्हाला सांगितलंय, आता आम्हाला सांगू नका. अरे बाबा तुला काय सांगितलंय? हा, तुला अनिर्वचनीय ख्याती सांगितली का? तुला जगत सत्य म्हणूनच वाटायलंय ना, पण जगत सत्य नाही रे, जगत मिथ्या आहे याचा निश्चय कर, तर तुला मुक्तता मिळत. असं नाना प्रकारच्या युक्त्यानं सांगितलेलं आहे. म्हणून जीवाला अनिर्वचनीय ख्यातीच ही संभवनीय आहे, करता येते आणि सोपी आहे. आणि तो विवर्तवाद आहे. म्हणजे त्यानं अजातवाद आपोआप पटतो. नंतर अजातवाद पटून घ्यायची गरज नसते. अजातवाद विवर्तवाद कळल्यावर पटतच असतो, कारण विवर्तवादाची गती अजातवादात आहे, गती तिकडच जाणार आहे तो. म्हणून विवर्तवादच कळून घेणं महत्वाचं आहे. मग या ठिकाणी जी अनिर्वचनीय ख्याती सांगितली का तिचंच जास्त या ठिकाणी या तरंगामध्ये विवेचन केलेलं आहे, जास्त भाग त्याचाच घेतलाय. आणि रहस्यामध्ये सुद्धा तीच शंका जास्त प्रमाणात घेतली अनिर्वचनीय ख्यातीबद्दलच. उद्या तिसरी शंका घेऊ, अहम शब्दाचा विचार आणि बाद समानाधिकरण. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.